तर ना आजच्या सकाळची सुरुवात खरंच खूप छान झाली. मी आतमध्ये स्वयंपाक करत होती आणि पप्पा ह्या दोघींना आंघोळ घालायची चाललेली पप्पांची, आणि ह्यांनी थोडेसे कोमट पाण्यामध्ये दोघींना बसवलेलं. तर ते इतके खुश होत्या ना, ह्यांना लय आवडतं पाण्यात खेळायला एकतर, आणि आज तर लयच खुश होत्या त्या पाण्यात खेळायचं आहे म्हणल्यावरती. आणि त्या दोघी खेळतच होत्या, सोबत पप्पा पण होते, त्यामुळे तर अजून जास्त त्या खुश होत्या. आणि ह्या दोघी खुश असल्या ना आम्हाला पण बरं वाटतं. आणि मी आहे ना ह्या दोघींना खुश ठेवण्यासाठी माझा प्रयत्न तर चालूच राहते. त्या मग अशा थोड्या क्लिक करते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते, का तर अशाच आठवणी राहाव्या. आणि ही परी का नाही इतकी आम्हाला टाटा बाय बाय करून चाललेली मम्मीबर रहमतपूरला, आणि मला खरंच वाटत नव्हतं ही चालली. मला वाटलं निम्म्या रस्त्यात नेईल माघारी, पण ही खरोखर चाललेली. आणि आज रोजच्यापेक्षा जरा मी जास्तच कपडे धुतलेली, त्यामुळे मला थकवा आलता. आणि ही बघा बसली इथं, हिला एकदम शांत वातावरणात बसायला लय आवडतं. आणि पानं झाडांची ही बघत आहे ना बसती. आणि हिला काय झालं तर काय माहिती, डोकं चापटून घेत होती बितडायला, बहुतेक बहीण नसलेल्याचे परिणाम आहे. आम्ही निघालेलो ब्लाऊज शिवाय टाकायला माझा, आणि ह्यांना साडी पण घ्यायची होती. आणि इथं इतकी छान फुलांची झाडं आहेत ना, म्हटलं जाताना घेऊ आपण ह्यातली फुलं, लय भारी भारी फुलं आहेत ती. आणि परत ओजू घरात आल्याच रिमोटच घेऊन बसली त्यांच्या साड्या बघत. आम्ही साड्या बघत होतो इथं, ह्यानं रिमोट घेतलेला टी व्ही बघायसाठी, आणि शायनिंग मारायची चाललेली हिची. आणि हिला मी बिस्किट देते तर घेईनच झाली, डान्सच करायला लागली टी व्ही बघत. आणि ह्या बिचारी पुढं तर एवढा साड्याचा ढीक टाकला तरी साडीच पसंत पडत नव्हतं. मग काय गेलो ब्लाऊज शिवायला, आणि ब्लाऊज शिवाय टाकला. आणि येताना मग फुलं घेतली तिथली, जरा स्वामी समर्थाला फुलं घेतली देवाऱ्यापाशी ठेवायला. आणि येताना वातावरण खरंच लय भारी झालं. तर माझ्या नावाची चर्चा चाललेली, बाळाची आई बाय.